बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणास तांदूळ व्यापारी वर्गाचा पाठिंबा, कडकडीत बंद। प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे नसानसात आंदोलन भरलेलं आहे। गेल्या 4 दिवसापासून बच्चूभाऊ सरकारच्या विरोधात राज्यातील सर्वसामान्य जनता, दिव्यांग, शेतकरी आणि महिला भगिनी यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत। या आंदोलनात जाहीर पाठिंबा म्हणून नाशिक जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने लोकनेते बच्चू कडू यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवत आज चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे। यावेळी व्यापारी वर्गाने आपले व्यवसाय, दुकान बंद ठेवून लोकनेते बच्चू कडू हे शेतकरी तसेच दिव्यांग, विधवा, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी स्वतः अन्नत्याग उपोषण करत असून त्यांच्या या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी देखील या उपोषणात सहभागी व्हावे। सगळ्यांनी एकत्र येऊन या शेतकरी विरोधी सरकारला जागे करण्यासाठी एकत्र येणं असल्याचे देखील माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। दिव्यांगांना अनेक वर्षापासून तुटपुंजी अर्थात 1500 रुपये पेन्शन दिले जाते, परंतु ती 6000 व्हावी। तसेच शेतकऱ्यांना अनेक अडचणी, समस्या डोळ्यासमोर ठेवून सत्य बाजू सरकारला दाखवण्यासाठी हे अन्नत्याग उपोषण असल्याने व्यापारी वर्गाने प्रामाणिकपणे यास पाठिंबा दर्शवत चांदवड शहर बंद ठेवण्यात आले आहे। शेतकऱ्यांसाठी आज आमचं कॉम्प्लेक्स पूर्ण दिवसभर बंद राहील। भैरवनाथ कॉम्प्लेक्स, सोमवारपेठ, चांदवड शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आणि शेतकरी शेतमालाला भाव मिळण्यासाठी आमचं दिवसभर कॉम्प्लेक्स बंद ठेवण्यात येईल आणि बच्चू कडू आम्हाला जाहीर पाठिंबा। बच्चू कडू यांच्यासाठी आम्ही बंद ठेवला आहे असं मला बच्चू कडूमुळे सगळे गाव बंद ठेवण्यात आलेले, सगळ्यांनी पाठिंबा दिले। आम्ही दूधवाले सगळे शेतकरी बांधव आहेत, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिले। आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे, ते बंद केलेलं आहे। आज केवळ गणेश भाऊ आणि बच्चू भाऊ कडू यांनी अन्नत्याग केलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी बंद ठेवले। बच्चू भाऊ कडू यांनी जे उपोषणाला बसले आहेत त्यांचा आम्ही खंबीरपणे पाठिंबा देऊ आणि त्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आम्हाला पटतो आणि आज आम्ही चांदवड मार्केटमध्ये आहोत। चांदवड मार्केटमध्ये त्यांच्या उपोषणाला आमचा खंबीरपणे पाठिंबा आहे। गणेश भाऊ निंबाळकर हे पण त्यांच्या सोबत बसलेले आहेत उपोषणासाठी आणि त्यांचा पण आम्ही जाहीरपणे पाठिंबा देतो।